नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी, तेही मस्त अशी हॉटेल स्टाईलने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे घेतलेला आहे असा कांदा, टोमॅटो व आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर कढीपत्ता। तर ह्या सर्व जिन्नस जशाचे तशा तुम्हालाही चिरून घ्यायचे आहे। इथे मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपण भेंडी सुद्धा स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे। तर आता इथे गॅसवरती पॅन ठेवला, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, जिरे घालून घ्यायचे। छान तडतडले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची। त्यामध्ये मी कढीपत्ताही घातलेला आहे आलं लसूण पेस्ट बनवताना। याला छान असं त्याचा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायची। नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा, कढीपत्ताही तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा। नंतर ना आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा परतला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा, टोमॅटोही छान परतून घ्यायचा। अशा पद्धतीने इथे आपल्याला अजिबात मीठ घालायचं नाही, कारण या स्टेजला जर तुम्ही मीठ घातलं तर तुमचा टोमॅटो जो आहे तो पूर्ण मॅश होऊन जाईल। तर इथे मसाले घालायचे, इथे गरम मसाला घातला, घरगुती मसाला घातला, त्याचबरोबर जिरा पावडर घातली, काळा मसाला घातला। बस एवढे जेवढे तुमच्या घरामध्ये मसाले आहेत तेवढे घालायचे। थोडीशी हळद घातली आणि आता हे मसाले जे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये। छान याला पुन्हा एकदा तेलामध्ये आणि ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या मसाला भेंडीची जी टेस्ट आहे ती एकदम जबरदस्त अशी होते। वरतून आपण भेंडी घातली, भेंडीला अजिबात वेगळं फ्राय करायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अजिबात भेंडी चिकट होत नाही। तर इथे आता चवीपुरते मीठ घालून घेतले। आता मीठ घातल्यानंतर छान भेंडी व सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने चवीला एकच नंबर भाजी होते, अशी भन्नाट टेस्ट लागते। इथे अगदी 2 मिनिटासाठी, कारण भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटात आपली भेंडी शिजून परफेक्ट तयार होते। तर इथे आता आपण 2 मिनिटानंतर झाकण उचलून बी घेतलं आणि आता याला छान असं मिक्स करून घेतलं। आता इथं आपल्याला चेक करायचं आपली भेंडी शिजली आहे का। तर इथे छान अशी भेंडी आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यापेक्षा जास्त जर भेंडी शिजली तर चव देणार नाही, आपल्याला अगदी अशाच पद्धतीने भेंडी शिजवून घ्यायची। इथे 2 चमचे असा आपण शेंगदाण्यांचा कूट घालून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण हा परफेक्ट प्रमाण आहे। तर आता याला छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये। अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीमध्ये। आता पूर्ण घरभर वास झालेला आहे आपल्या मसाला भेंडीचा, सांगू शकत नाही मी तुम्हाला, इतका वास मस्त सुटलेला आहे ह्या मसाला भेंडीचा। त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही मसाला भेंडी। तर इथे आता हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला वरतून। कोथिंबीर नसली तरी चालतंय, असली तर टाका, नसली तर स्किप करा। तर चला इथे आता छान कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये पुन्हा एकदा। आता तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका। इथे आपली तयार झालेली आहे मसाला भेंडी, पाहू शकता, आलं ना तोंडाला पाणी। चला तर मग व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा। धन्यवाद।